नमस्कार. आजचा आपला विषय आहे नवविधा भक्तीचे प्रकार भाग 3. आपण मागच्या वेळेपर्यंत 4 प्रकार पाहिलेत नवविधा भक्तीचे. एकूण 9 प्रकार आहेत, त्यापैकी 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती आणि पादसेवन भक्ती हे आपण विषय पाहिले. आता भक्ती म्हटलं की त्याच्या पुढे लगेच भाव हा शब्द जोडून येतोच. भक्ती भाव असं आपण म्हणतो नेहमी म्हणताना. याच्यामध्ये फरक काय आहे? भक्तीमध्ये द्वैत आहे. शिष्याची गुरुवर भक्ती असू शकते. शिष्य आणि गुरु दोन व्यक्ती आहेत. देवाची उपासना करणारा उपासक आहे, साधक आहे आणि देव आहे. म्हणजे याच्यामध्ये द्वैत येते. आणि भाव आहे तिथे अद्वैत आहे. भाव तोची देव, देव तोची भाव असं म्हणतात. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी भक्ती ते भाव हा प्रवास पूर्ण करायला लागतो. तेव्हाच आपल्याला देव भेटतात किंवा त्यांची प्राप्ती होते. आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो. आता भक्तिभावामध्ये नातेसंबंध येतो. भाव जिथे आहे तिथे नातेसंबंध आले, ज्याला आपण रिलेशनशिप असं म्हणतो. मग हा नातेसंबंध नेमका कुणाशी जोडायचा? तर ज्याला हे ज्ञान होतं त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला याचं ज्ञान झालेलं असतं की हा संसार किंवा ही सृष्टी, हे जीवन क्षणभंगूर आहे. याच्यामध्ये सृष्टी स्वतःच परिवर्तनशील असल्यामुळे सृष्टीमध्ये जी जी गोष्ट उत्पन्न होते तिला जसा आधी आहे तसा अंत सुद्धा असतो. प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. अगदी आपलं आयुष्य सुद्धा क्षणभंगूर आहे. प्रत्येक भूत मात्र किंवा प्रत्येक जीव जसा जन्माला येतो तसा मृत्यू सुद्धा पावतो. मग अशा या नश्वर जगात नक्की नातं कुणाशी जोडायचं किंवा ते नातं शाश्वत टिकेल असं आपण नक्कीच सांगू शकत नाही. मग असं अशाश्वत नातं टिकवण्यापेक्षा किंवा टिकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शाश्वत जो परमात्मा आहे, जो ईश्वर आहे, त्याच्याशी जर आपण नातेसंबंध जोडला तर तो कायम टिकणारा असेल, त्याच्यामध्ये वियोग नसेल कधी. म्हणून तिथे हा भाव येतो. म्हणजे भक्तीकडून भावाकडे जायचं म्हणजे द्वैताकडून अद्वैताकडे असा हा प्रवास करायचा असतो. आता ही जी भक्ती आहे किंवा हा जो भक्ती भाव आहे, त्या भक्तीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती. निर्गुण भक्तीमध्ये निराकार परमात्म्याची उपासना करायची असते. संपूर्ण वैराग्य धारण करून आपल्या कुटुंबाशी, समाजाशी संपूर्ण संबंध विच्छेद करायचा, एकांतवासात जायचं आणि ईश्वराचं चिंतन करायचं. पण सामान्य माणसाला अशी निर्गुण भक्ती करणं सहज साध्य नाहीये. सगळ्याचा त्याग करणं इतकं सोपं नसतं. त्याच्यासाठी भगवंतांनी सामान्य माणसासाठी त्यांनाही परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून सगुण भक्ती सांगितलेली आहे. सगुण भक्तीमध्ये आपल्या समोर काहीतरी असतं. देवाची मूर्ती असते, देवाचं तस्वीर असते, एखादा धर्मग्रंथ असतो आपला किंवा सद्गुरू तरी असतातच असतात. म्हणजे जे आपल्या डोळ्याला दिसतं त्याच्यावर आपला पटकन विश्वास बसतो, श्रद्धा बसते आणि आपण भक्ती करू शकतो सहजपणे. या सगुण भक्तीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. सकाम सगुण भक्ती आणि निष्काम सगुण भक्ती. सकाम सगुण भक्तीमध्ये काहीतरी अपेक्षा मनात ठेवून काहीतरी आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ही भक्ती केली जाते, जी सर्वसामान्य माणसं करतात. त्याच्यामध्ये नवस बोलतात की मला हे मिळालं तर मी तुला अमक देईन वगैरे. ही सकाम भक्ती आहे. निष्काम भक्तीमध्ये परत 2 प्रकार आहेत. एकांगी भक्ती आणि पूर्ण भक्ती.
एकांगी भक्तीमध्ये परत 3 उपप्रकार येतात. काही भक्त असे असतात की जे हृदयाने देवाच्या जवळ जातात, त्यांना आर्तभक्त असं म्हणतात. म्हणजे द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण व्हायची वेळ आली तेव्हा तिने आर्ततेने भगवान श्रीकृष्णांना हात मारली, साद घातली आणि त्यांनी लगेच त्या साधनाला प्रतिसाद दिला. ही आर्तभक्ती झाली. किंवा संत नामदेव जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडील रोज देवळामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवायला जायचे. एकदा वडील गावाला जातात म्हणून लहानग्या नामदेवावर ते काम सोपवलं जातं. ते नैवेद्य घेऊन जातात देवळामध्ये, मूर्ती पुढे नैवेद्य ठेवतात आणि डोळे मिटून प्रार्थना करतात की मी हा नैवेद्य तुझ्यासाठी आणलाय, तो तुम्ही भक्षण करावा, ग्रहण करावा. थोड्या वेळाने डोळे उघडतात, नैवेद्य जसाचा तसा असतो, ती दगडाची मूर्ती, ती काय नैवेद्य खाणार. पण नामदेवांना हे कळत नाही, मी नैवेद्य आणलाय तुमच्यासाठी तर तुम्ही खाल्लाच पाहिजे, असा हट्ट धरून बसतात. परत देवाची विनंती करतात, प्रार्थना करतात, डोळे मिटतात. डोळे उघडल्यावर परत तेच नैवेद्य जसाचा तसा असतो. शेवटी अगदी रडकून दिला येतात आणि आर्ततेने देवाला म्हणतात, मी परत एकदा तुला विनंती करतो, प्रार्थना करतो की माझा नैवेद्य आपण ग्रहण करावा, आणि जर आपण नाही हा नैवेद्य ग्रहण केला तर मी तुमच्या चरणांवर माझे प्राण अर्पण करतो, इथून तसाच घरी परत जाणार नाही. इतक्या आर्ततेने साद घातल्यावर देवाला सुद्धा भक्ताची हाक ऐकावीच लागते आणि मग देवाची ती मूर्ती, ते नैवेद्य तो ग्रहण करतात. तर असे जे अर्थभक्त आहेत ते हृदयाने देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. दुसरे जे भक्त असतात ते जिज्ञासू भक्त असतात. त्यांची सुद्धा देवावर श्रद्धा असते, विश्वास असतो, पण देव म्हणजे नक्की काय आहे, तो कुठे राहतो, देव काय करतो, किंवा देवाची प्राप्ती होते म्हणजे तो आपल्याला कुठे भेटतो, हे सगळं त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. आपण हल्ली पाहतो की जी वारी जाते पंढरीला, त्याच्यामध्ये अगदी IT मधले सुद्धा अनेक तरुण भाग घेतात हल्ली. तर त्यांना त्यांच्या मनात ही जिज्ञासा असते की ही वारीची शिस्त म्हणजे काय. एवढे हजारो लोक वारीला जातात, पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, पण कुठेही काही दंगा होत नाही, काही गडबड होत नाही, कुठे शिस्तीचा भंग होत नाही. तर हे सगळं कसं होतं, किंवा यांच्या मनात एवढी श्रद्धा त्या पांडुरंगाविषयी कुठून येते की हे हजारो मैल चालत दर्शनासाठी जातात. या सगळ्या जिज्ञासेपोटी हे तरुण वारीमध्ये सामील होतात. कुणाला काही त्याच्यावर रिसर्च करायचा असतो, संशोधन करायचं असतं. तर असे जे भक्त आहेत त्यांना जिज्ञासू भक्त असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे अर्थार्थी भक्त. म्हणजे त्यांना स्वतःसाठी काही नको असतं, काही प्राप्त करून घ्यायचं नसतं देवाकडून, पण लोकांचं कल्याण व्हावं, समाजाची प्रगती व्हावी, अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशा इच्छेने ते देवाची भक्ती करत असतात. त्यांना अर्थार्थी भक्त असं म्हणतात. म्हणजे सगळी संत मंडळी जी आहेत ती या दृष्टीने पाहिलं तर अर्थार्थी भक्त आहेत. हे झाले. याला एकांगी भक्ती का म्हणतात, तर या तिन्ही मार्गापैकी कुठला तरी एकच मार्ग मनुष्य निवडतो. जो हृदयाने देवाच्या जवळ जातो तो बुद्धीने जाईलच असं नाही, जो बुद्धीने जाईल तो हृदयाने जाईल असंही नाही, म्हणून याला एकांगी भक्ती असं म्हणतात. आणि पूर्ण भक्ती जो आहे, ज्याला परिपूर्ण भक्त असं म्हणतात, तो निराकार अशा परमात्म्याचं ज्ञान करून घेतो आणि त्याच्या निर्विकार, की ज्याला कोणतंही रूप नाही, रंग नाही, आकार नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र मान्य आहे, त्याची तो उपासना करत असतो, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते जाणून घेताना या तिन्ही मार्गाचा अवलंब तो करतो, म्हणून त्याला परिपूर्ण भक्त असं म्हणतात, किंवा याला पूर्ण भक्ती असं म्हणतात. तर ही जी बंधन भक्ती आज आपण बघणार आहोत ती या सगुण भक्तीपैकी एक त्याचा प्रकार आहे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, असं संत मंडळी म्हणतात. ती ही बंधन भक्ती आहे.
वंदन भक्तीमध्ये कोणती क्रिया असते तर वंदन करायचं, नमस्कार करायचा. आता हा जो नमस्कार करायचा तो केवळ यांत्रिकतेने नको, किंवा वंदन करायचं म्हणजे शारीरिक क्रिया नको, त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे, अंतरीची ओढ असली पाहिजे, स्वतःला समर्पित करण्याची तयारी असली पाहिजे भगवंताच्या चरणी. की नाहीतर आपण बघतो की सारसबागेच्या गणपती समोरनं जाताना वाहन चालक असतात, एक क्षणभर वेग कमी करतात, कुठेतरी डोक्याला छातीला हात लावल्यासारखं करायचं आणि पुढे जायचं. ही वंदन भक्ती नाही. किंवा जाणारे येणारे चपला बूट तसेच असतात पायात, क्षणभर मान फक्त डावीकडे करायची आणि डोळे मिटायचे क्षणभर. ही वंदन भक्ती नाहीये. त्याच्यामध्ये भाव असणं खूप अपेक्षित आहे. आपण अगदी जर एखादं व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर आपण शरीर शुद्ध करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी स्नान करतो. मग मनुष्य स्नान करण्यासाठी काय वापरतो तर अंगाला लावण्यासाठी साबण वापरतो, केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा उपयोग करतो. पण एवढंच पुरेसं नाहीये स्नानासाठी. समजा एखाद्या माणसाने साबण वगैरे लावलं अंगाला, नळाचं पाणी गेलं, तर त्याचं स्नान पूर्ण झालं असं म्हणू शकत नाही आपण, पाण्याशिवाय आंघोळ नाही. पण त्याच्याऐवजी जर साबण नाहीये, शॅम्पू नाहीये, पण पाणी भरपूर उपलब्ध आहे, तर नुसतं पाणी अंगावर घेतलं तरी स्नान होऊ शकतं. म्हणजे स्नानासाठी आवश्यक आहे नुसतं साबण आणि शॅम्पूचा उपयोग नाही, तर पाणी असलं पाहिजे. तसं ही जी वंदन भक्ती आहे ती करताना तुम्ही एक वेळ जप करू नका, तप करू नका, दानधर्म करू नका. म्हणजे सगळं केलं तर चांगलंच आहे, पण फक्त एवढी पुण्यकर्म पुरेशी नाहीये. त्याला आंतरिक भाव पाहिजे, तेवढी श्रद्धा असली पाहिजे. मग तुम्ही ही पुण्यकर्म केली नाही आणि देवावर फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवला तरी सुद्धा ही भक्ती पूर्ण होऊ शकते. आंघोळीसाठी जसं पाणी आवश्यक तसं भक्तीसाठी मनातला भाव हा अत्यंत आवश्यक असतो. आता वंदन भक्ती सहज साध्य म्हटली आहे आणि तशीच श्रेष्ठ सुद्धा म्हटली आहे. तर याचं कारण असं आहे की वंदन करण्यासाठी कोणतेही साधन लागत नाही, उपकरण लागत नाही, कोणतेही द्रव्य लागत नाही, याच्यापैकी काही लागत नाही. विशिष्ट स्थळ काळ याचं कुठलंही बंधन नाहीये. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदर वाटतो, जी व्यक्ती आपल्याला पूजनीय वाटते, तिला आपण सहज कुठेही वंदन करू शकतो. समर्थ रामदासांनी म्हटलंय, नमस्कारासे न लगे नमस्कारा खर्चावे न लगे, नमस्कारासे काहीच न लगे उपकरण सामग्री. अशी ही सहज साध्य अशी वंदन भक्ती आहे. जपानमध्ये झेन नावाचा संप्रदाय आहे, तिथे नमस्कार कसा करावा याचा 1 वर्षाचा कोर्स घेऊन तिथे शिकवलं जातं. असं मध्ये वर्तमानपत्रात आलं होतं की एक मुलगी 6 महिने शिकत होती, मनात श्रद्धाभाव होता, अर्थता होती, सगळं होतं, पण तरी सुद्धा तिला ते नीट जमत नव्हतं म्हणून तिला नापास केलं गेलं. म्हणजे इतकं तिथे नमस्कार कसा करायचा याला सुद्धा महत्व दिलं जातं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय की मनात श्रद्धा नाही आणि तुम्ही किती पुण्यकर्म केलं तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. 17व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलंय, अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतञ्चय असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नोय. म्हणजे जिवंतपणे सुद्धा त्याचा लाभ होत नाही आणि मृत्यूनंतर सुद्धा सद्गती मिळत नाही. इतकं श्रद्धेचं किंवा भक्तीचं महत्व आहे. वंदन भक्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये अहंकाराचा त्याग होतो. अहंकाराचा त्याग करायचा म्हणजे काय की आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती कुठल्या तरी बाबतीत श्रेष्ठ आहे, थोर आहे, आपल्या जी गोष्ट नाहीये ती एखादी तरी चांगली गोष्ट समोरच्या व्यक्तीमध्ये आहे, तेव्हाच आपण त्या व्यक्तीसमोर लीन होतो किंवा त्याला नमस्कार करतो. या दोन्ही गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. मनात जर श्रद्धाभाव असेल
तर अहंकाराचा त्याग आपोआपच होतो आणि आपण नमस्कारासाठी त्या व्यक्तीसमोर लीन होतो किंवा वागतो. किंवा उलट आहे की अहंकाराचा त्याग केल्याशिवाय आपण लीन होऊ शकत नाही, अशी ही वंदन भक्ती. आता वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा असं सिद्ध केलं झालेलं आहे की वंदन भक्ती कशी करावी. आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्याला नमस्कार कसा केला जातो, तर पायावर डोकं ठेवून नमस्कार केला जातो. पूजनीय जी व्यक्ती असेल किंवा सद्गुरू असतील, आपले स्वामी असतील किंवा भगवंतांची मूर्ती असेल, काही असेल, तर त्या सद्गुरूंच्या किंवा स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं जातं. किंवा आपण हल्ली बघतो की मुलं अशी कुठेतरी वाकल्यासारखं करतात, कुठेतरी गुडघ्याला हात लावल्यासारखं करतात आणि नमस्कार करतात, पण त्याला वंदन म्हणत नाही. मग हे जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे की पायावर डोकं ठेवूनच का नमस्कार करायचा, तर त्याच्या मागे संशोधकांनी असं दाखवून दिलंय की आपल्या त्वचेवर असंख्य जे बिंदू असतात, ॲक्युप्रेशर पॉइंट्स म्हणतात त्याला, आणि त्या त्या बिंदूंवर, विशिष्ट बिंदूंवर दाब दिला की तिथून ती विद्युत शक्ती प्रवाहित होते, त्या त्या अवयवापर्यंत पोहोचते. मग जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवते तेव्हा काय होतं ते आपण पाहू. जे सत्पुरुष असतात किंवा थोर व्यक्तिमत्व असतात, सद्गुरू असतात, त्यांची जी कुंडलिनी शक्ती असते ती ऊर्ध्वगामी असते. सामान्य माणसाची कुंडलिनी शक्ती जी आहे ती अधोगामी असते. मग आपण जेव्हा सत्पुरुषांच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा ते त्यांच्या आशीर्वादाचा हात आपल्या मस्तकावर ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंगातली जी ऊर्ध्वगामी कुंडलिनी शक्ती आहे ती नमस्कार करणाऱ्याच्या मस्तकामध्ये संक्रमित होते. थोडक्यात त्या कुंडलिनी शक्तीचं संक्रमण होत असतं आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पायावर डोकं ठेवून वंदन करण्याची किंवा नमस्कार करण्याची पद्धत आहे. आता हा नमस्कार कुणाला करावा? देवाला तर अर्थातच करावा, पण देवांच्या भक्तालाही करावा, त्या भक्तांच्या भक्ताला सुद्धा नमस्कार करावा. जी व्यक्ती आपल्याला थोर वाटते, आदरणीय वाटते, पूजनीय वाटते, तिला नमस्कार करावा, म्हणजे ही वंदन भक्ती केली असा त्याचा अर्थ होतो. आता इथे श्रद्धेचे महती किंवा श्रद्धाभाव किती महत्वाचा आहे ते आपण पाहूया. की साधं आता नोट असते, 100ची आहे, 200ची आहे, 500ची आहे, ती नोट म्हणजे काय असतं, साधा कागद असतो. पण तेव्हा त्याला काही किंमत नसते साधा कागद असताना, पण त्याच्यावर जेव्हा गव्हर्नरची सही होते, शिक्कामोर्तब होतो, तेव्हा ती नोट म्हणून चलनात येते. तसंच याच्यामध्ये आहे की भक्तीमध्ये भावाचा शिक्का जेव्हा बसतो वंदन भक्तीच्या क्रियेमध्ये, तेव्हा त्याचं भक्तिभावात रूपांतर होतं. भावाचा शिक्का बसेपर्यंत त्याच्यामध्ये तेवढी ती आध्यात्मिक शक्ती येऊ शकत नाही. याचं महत्वाचं वंदन भक्तीचं उदाहरण पाहायला गेलं तर अक्रूराचं उदाहरण देतात की त्यांनी केवळ वंदन भक्तीमुळे मोक्ष प्राप्ती करून घेतलेली होती. आता या वंदन भक्तीमध्ये अहंकाराचा त्याग कसा होतो किंवा अहंकाराचा त्याग झाला तर आपली इच्छापूर्ती कशी होते वंदन केल्यामुळे, त्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली आहे. विश्वामित्र ऋषी आणि वसिष्ठ ऋषी आपल्याला माहिती आहे. विश्वामित्र ऋषी जे आहेत त्यांना राज ऋषी म्हणायचे आणि वसिष्ठ ऋषी जे आहेत त्यांना ब्रह्म ऋषी म्हणायचे, अर्थात त्यांना मान अधिक मिळायचा. त्यामुळे विश्वामित्रांना सतत वाटायचं की आपण फक्त राज ऋषी न राहता ब्रह्म ऋषी ही पदवी आपल्याला लोकांनी द्यावी, तेवढा मान आपल्याला द्यावा. आणि हा विचार सतत त्यांच्या डोक्यात चालायचा, मनात सतत तेच असायचं की कसं हे पद मला प्राप्त होईल. थोडीशी ईर्ष्या होती मनात, वसिष्ठ ऋषींच्या बद्दल थोडीशी असूयाही वाटायची. असंच एकदा ते विश्वामित्र राजे होते. राजे असताना एकदा आपल्या सैन्याला घेऊन ते जंगलात गेलेले होते. असं चालता चालता बरंच जंगलात दूरवर पोचले ते आणि कुठे पाणी मिळेना, सगळ्या लोकांना भूक पण लागली.
आता काय करायचं, तर जवळच वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता. विश्वामित्र म्हणलं चला तर यांची परीक्षा पाहू, सगळ्यांना ब्रह्मऋषी म्हणून एवढा मान देतात, बघू काय नक्की ते एवढं करतात की त्यांना ब्रह्मऋषी हे पद मिळालेलं आहे. त्यांच्या आश्रमात जातात ते, आणि वसिष्ठ ऋषींना भयंकर आनंद होतो. त्यांच्या मनात विश्वामित्रांच्या बद्दल खूप आदर असतो, स्नेहभाव असतो. म्हणून ते येतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांना पाणी वगैरे प्यायला देतात. विश्वामित्र इकडे तिकडे त्यांच्या आश्रमात नजर फिरवतात. काही असं फार मोठं धान्याचं कोठार नसतं, काही फारशी सामुग्री नसते, भाज्या बिज्या असं काही त्यांना दिसत नाही. ते वसिष्ठांना म्हणतात की मला आणि माझ्या सैन्यातल्या सगळ्या लोकांना खूप भूक लागली आहे, तर तुम्ही काही जेवणाचा प्रबंध करू शकाल का? वसिष्ठ ऋषी म्हणतात अगदी, मला थोडासा वेळ द्या, मी लगेच तयारीला लागतो म्हणतात. विश्वामित्र थोडेसे हसतात मनात की कसं काय हे करणार, इथे तर काहीच नाहीये, धान्य नाही, भाज्या नाही, काही नाही, स्वयंपाक करायला फारशी माणसं नाही, आणि हे कसं काय करणार. ते आपले बसून राहतात, आणि आश्चर्य म्हणजे एक 15 ते 20 मिनिटात मोठी मोठी पातेली भरून सुग्रास अन्न तयार झालेलं वसिष्ठ ऋषी त्यांच्या समोर आणून देतात. सगळे छान भोजन करतात, अगदी तृप्त होतात. विश्वामित्रांच्या मनात शंका येते, ही काय जादूटोणा करतात की काय, काय नक्की करतात. म्हणून ते विचारतात वसिष्ठ ऋषींना की असं कसं काय झालं, तुम्ही भोजनाची सिद्धता एवढ्या चटकन कशी काय केली. तेव्हा ते त्यांना बाहेर नेतात आणि तिथे कामधेनू नावाची गाय चरत असते, तिच्याकडे बोट दाखवतात, आणि हिच्यामुळे शक्य झालं सगळं म्हणतात. कामधेनू म्हणजे आपल्याला माहिती आहे की जेव्हा देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून कामधेनू उत्पन्न झालेली होती. कामधेनू कुणाला म्हणतात, तर गायींमध्ये जी गाय नुकतीच व्यालेली असते तिला धेनू असं म्हणतात, आणि अशा धेनूंमधली श्रेष्ठ अशी कामधेनू आहे. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात भगवंतांनी कामधेनूला आपली विभूती म्हटलं, आपलं स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे. धेनूनाम कामधेनूस्मी असं म्हटलेलं आहे. या कामधेनूचं वैशिष्ट्य काय की तिच्याकडे जी इच्छा तुम्ही व्यक्त कराल ते ती लगेच पूर्ण करते. आता एवढं ते कामधेनूचे गुण ऐकल्यानंतर विश्वामित्रांना वाटतं की ही गाय मला पाहिजे, आता ही कामधेनू मला पाहिजे. ते वसिष्ठांना विनंती करतात की ही कामधेनू तेवढी मला द्या तुम्ही म्हणून. त्यांना वाटतं हे काही नाही म्हणणार नाहीत, आपले मित्र आहेत, म्हणजे आपल्याबद्दल यांच्याही मनात आदरभाव आहे, हे देऊन टाकते. पण नम्रतेने वसिष्ठ ऋषी त्यांना नकार देतात आणि कारण सांगतात की ही कामधेनू मला साधनेतून प्राप्त झालेली आहे, आणि साधनेचा हा एक नियम असतो की साधनेतून प्राप्त झालेली गोष्ट अशी सहजासहजी कुणाला दान करता येत नाही. म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात दुसरं काहीही मागा पण ही कामधेनू नाही देऊ शकत तुम्हाला. विश्वामित्रांना दुःखही होतं आणि थोडा राग पण येतो, आणि निघतात ते तिकडून आपल्या राज्यात परत येतात. काही दिवस जातात, पण आता मनात ती आसक्ती निर्माण झालेली असते, कामधेनू पाहिजे मला. मग ते काय करतात, आपल्या सैन्याला आज्ञा देतात की जा आणि त्या कामधेनूला ओढून घेऊन या माझ्याकडे. सैन्यातले काही जण जातात तिथे, ती कामधेनू बाहेर चरत असते, तिला सरळ ओढून न्यायला लागतात. त्याबरोबर ती हंबरायला लागते, जोर जोरात हंबरू लागते. मग वसिष्ठ ऋषी येतात आश्रमातून, पाहतात तर हे लोक काही तिला ओढून नेत आहेत. त्यांना लगेच कळतं की नक्की विश्वामित्राचं काम म्हणून ते त्या कामधेनूच्या माध्यमातून सैन्य उत्पन्न करतात. दोन्ही सैन्यात युद्ध होतं आणि विश्वामित्रांच्या सैन्याचा पराभव होतो, ते परत जातात निघून. 4 वेळा विश्वामित्र असं सैन्य पाठवतात पण काही उपयोग होत नाही. प्रत्येक वेळेला वसिष्ठ ऋषी कामधेनूच्या द्वारे आपलं सैन्य उत्पन्न करतात, दोन्ही सैन्यात युद्ध होतं, विश्वामित्रांचं सैन्य पराभूत होतं. आता विश्वामित्रांना कळतं की याचा काही उपयोग नाही, म्हणजे सरळ मागूनही ही गोष्ट मिळत नाही, युद्ध करून पण म्हणजे भांडण तंटा करून सुद्धा काही मिळत नाही, पण मला तर पाहिजे कामधेनू.
मग ते ठरवतात आता कसलाच उपयोग होत नाही तर काहीतरी कपट कारस्थान करून ही कामधेनू मिळवायची. मग ते ठरवतात काय करायचं, एक योजना आखतात मनात आणि पौर्णिमेची रात्र असते तेव्हा गुपचूप एकटेच वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात जातात. एक मोठा वृक्ष तिथे असतो, त्याला छान पार वगैरे बांधलेला असतो. त्यांना माहिती असतं की वसिष्ठ ऋषी इथे येऊन बसतात. त्या झाडावर एक मोठा हातात दगड घेऊन बसतात, झाडावर चढून बसतात आणि म्हणतात हे वसिष्ठ ऋषी आले की त्यांच्या डोक्यावर हा दगड टाकायचा आणि ही कामधेनू घेऊन आपण इथून निघून जायचं. आणि अगदी तसंच होतं की वसिष्ठ ऋषी त्यांची पत्नी अरुंधती तिच्या बरोबर येतात. त्या पारावर दोघं जण छान गप्पा मारत बसतात. टिपूर चांदणं पडलेलं असतं, छान वातावरण असतं प्रसन्न. गप्पा मारता मारता अरुंधतीचं लक्ष वर आकाशाकडे जातं. असा पूर्ण चंद्र तिला दिसतो आणि ती वसिष्ठांना म्हणते की या चंद्राचं चांदणं किती शीतल आहे, सुखावह आहे, मनाला प्रसन्न करणारा आहे. आणि इतकं शीतल चांदणं असून सुद्धा चंद्र किती तेजस्वी दिसतो. तेव्हा वसिष्ठ हसून तिला म्हणतात की अगं हे चंद्राचं तेज काहीच नाही, माझा जो मित्र आहे विश्वामित्र त्याला तू अजून बघितला नाहीस, त्याचं तेज या चंद्रापेक्षाही दसपट आहे. आणि शीतलता म्हणशील तर तू इतका दयाळू आहे, मनाने इतकं कोमल आहे तो की त्याच्या पुढे या चंद्राची शीतलता काहीच नाहीये. एवढं स्वतःबद्दलचे गौरवाचं बोल ऐकून वर विश्वामित्र असतात ते ऐकतात. ते ऐकून त्यांना अगदी पश्चाताप होतो, मनातल्या मनात खजील होतात ते की यांच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे, किती स्नेहभाव आहे, केवढा आदर आहे आणि मी मात्र आता यांचा जीव घ्यायला निघालो होतो, तोही शुल्लक एका गोष्टीसाठी. त्यांना अगदी मनातनं शरम वाटते. ते झाडावरनं खाली उतरतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, त्यांना अगदी श्रद्धेने वंदन करतात. त्याच्याबरोबर वसिष्ठ ऋषी दोन्ही हातांनी धरून त्यांना उचलतात आणि म्हणतात आपण तर ब्रह्म ऋषी आहात, आपण मला नमस्कार करू नये. ते शब्द ऐकल्याबरोबर विश्वामित्रांना इतका आनंद होतो की ज्याच्यासाठी आपण इतके दिवस तळमळलो, इतके वर्ष ही इच्छा आपल्या मनात होती, त्या स्वतः वसिष्ठ जे स्वतः ब्रह्म ऋषी आहेत त्यांनी मला हे पद बहाल केलं. आणि हे केवळ कशामुळे झालं, मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं म्हणून. म्हणजे इतकी वंदन भक्तीमध्ये शक्ती आहे की मनातली इच्छा न व्यक्त करता सुद्धा पूर्ण होऊ शकते. आता हे वंदन करण्याचं सुद्धा एक क्रम आहे. असा आपण गणपती बाप्पाची आरती करतो आणि आरती झाल्यावर घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंद पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. हे म्हणते याचा अर्थ काय आहे, आपण सहजपणे या ओळी म्हणत असतो की कसं वंदन करायचं हे या श्लोकातनं सांगितलं. घालीन लोटांगण, आधी लोटांगण घालायचं, आधी साष्टांग दंडवत घालायचा. वंदीन चरण, मग काय करायचं की चरणाला वंदन करायचं. आता पायालाच आधी वंदन का करायचं, तर पाय हे स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. जिथे पाय आहे तिथे स्थैर्य आहे किंवा स्थूल सृष्टीचं ते प्रतीक मानलं जातं. आपण म्हणतो नामुक क्षेत्रात तो मनुष्य पाय भक्कम रोवून उभा आहे, म्हणजे पाय हे अधिष्ठान आहे कुठल्याही गोष्टीचं. मोठी बिल्डिंग बांधायची असेल तरी पाया भक्कम त्याचा करायला लागतो. म्हणून आधी साष्टांग दंडवत घालायचा आणि मग दृष्टीने आधी चरण स्पर्श करायचं, मग दृष्टी हळूहळू वर नेऊन भगवंतांच्या किंवा त्या मूर्तीच्या प्रसन्न अशा मुखापर्यंत न्यायची. आणि मग ते काय म्हणतात की घालीन लोटांगण वंदीन चरण आणि मग डोळ्याने पाहिन रूप तुझे. आणि जेव्हा आपण भगवंतांच्या मुखावर आपली दृष्टी स्थिर करतो तेव्हा ती प्रसन्नता किंवा त्यांचा तो आश्वासक भाव हे सगळं आपल्यामध्ये संक्रमित होत असतं किंवा ती जी सकारात्मकता असते ती आपल्यामध्ये येते आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होऊन जातं.
आणि मग आपण काय म्हणतो, अन्य खाली मनुष्य डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे प्रेमे आलिंगन, मग भगवंताला आलिंगन द्यायचं. आलिंगन द्यायचं म्हणजे काय, मनाने त्याच्याशी एकरूप व्हायचं, याला प्रेमे आलिंगन म्हटलंय. आणि मग आनंदे पूजीन, मग त्याची मानस पूजा करायची. इतक्या सगळ्या क्रिया वंदन करताना करायच्या असतात. जेव्हा आपण देवळात जातो, मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा. आता वंदन कुणाला करायचं, आपण साधारणपणे असं म्हणतो की जी श्रेष्ठ व्यक्ती आहे किंवा जी ज्येष्ठ व्यक्ती आहे तिलाच वंदन करायचं. पण भागवतामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये वंदन कुणालाही करा, लहान असो थोर असो, असं सांगितलंय. वारीमध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तिथे सगळेजण एकमेकाला माऊली असं संबोधतात. मग अगदी एखाद्या 8 वर्षाच्या मुलाने वयोवृद्ध व्यक्तीला नमस्कार केला तरी ती वृद्ध व्यक्ती असते ती सुद्धा त्या मुलाला माऊली म्हणून परत नमस्कार करते. प्रत्येक जण एकमेकाला नमस्कार करत असतात. मग त्याच्यामध्ये उच्च नीच, श्रीमंत गरीब, लहान मोठा असं कुठलाही भेद नसतो. याला खरी वंदन भक्ती असं म्हणतात. वंदन भक्तीमुळे मुख्य फायदा काय होतो, तर आपल्या स्वभावामध्ये लीनता येते, अहंकार पूर्णपणे नष्ट होतो. आपल्यापेक्षा सुद्धा जगात कुणीतरी श्रेष्ठ आहे ही हा भाव मनात निर्माण होतो. एक गोष्ट सांगितली जाते की एका गावाबाहेर एका साधू महाराजांचा आश्रम असतो आणि त्या आश्रमामध्ये पुष्कळ काही उपक्रम चालू असतात, साधना चालू असते आणि त्या साधू महाराजांची कीर्ती त्या गावामध्ये पसरलेली असते. त्या गावात एक अगदी धनाढ्य श्रीमंत मनुष्य राहत असतो आणि अतिशय अहंकार असतो, आपल्या श्रीमंतीचा गर्व असतो त्याला, सगळ्यांना आपल्यापेक्षा तुच्छ समजत असतो तो. पण त्याला होते उपरती की आपण साधू महाराजांचं दर्शन घ्यावं आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी फायद्याची करायची असं मनात असतं त्याच्यात. तो जातो साधू महाराजांच्या दर्शनाला आणि त्यांना म्हणतो की मला असा काहीतरी उपदेश करा किंवा असं वचन काहीतरी मला सांगा की त्यामुळे माझी आणखीन भरभराट होईल, मला पुष्कळ धनसंपत्ती प्राप्त होईल. ते साधू महाराज ओळखतात सगळं की यांच्या मनात काय आहे. ते त्याला म्हणतात ठीक आहे मी तुला सांगतो, ते वचन तुला मी सांगतो, फक्त असं कर बाहेर जाऊन मला तुझ्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या 3 वस्तू आणून दे, काही आणखी 3 गोष्टी मला आणून दे, मी तुला उपदेश करतो. तो श्रीमंत म्हणून मनुष्य म्हणतो काय त्याच्यात सगळेच आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत, दिसेल त्या 3 गोष्टी आता आणून घेऊ. म्हणून बाहेर पडतो आश्रमाच्या. तिथे कुत्र असतं. तो काय कुत्र म्हणजे तर काय उपहासाने अगदी तुच्छतेने त्याच्याकडे बघतो. कुत्र तर काय माझ्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ नाहीये, याला नेऊन घेऊ म्हणतो साधू महाराजांकडे. कुत्र्याला उचलायला जातो ते पळून जातं लांब, ते काही जवळ यायला तयार नाही याच्या. मग तो काय करतो, एक पोळी घेतो आणि त्या कुत्र्याला खायला घालतो. मग ते लगेच कुत्र्याच्या जवळ येतं, त्याचे पाय चाटायला लागतं. तेवढ्यात काय होतं, बाजूला काही मुलं खेळत असतात, हातात लहान मोठे दगड खडे असतात. ते त्या श्रीमंत व्यक्तीला बघतात आणि मनात ना गावातल्या सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दल काहीसा रागच असतो. पण नेहमी तो जेव्हा गावात कुठे हिंडायला बाहेर पडेल बरोबर एवढा मोठा लवाजमा घेऊन सेवक वगैरे असतात बरोबर, त्यामुळे त्याला कोणी काही करू शकत नाही. आता ही मुलं बघतात की हा एकटाच आहे, चला याला 4 दगड मारून घेऊ म्हणतात आणि म्हणून त्याला दगड मारायला लागतात. तेवढ्यात काय होतं, कुत्रा ते बघतो आणि कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी अतिशय. तो त्या मुलांवर भुंकतो आणि जोरात त्यांच्या अंगावर खाऊन जातो. ती मुलं घाबरून पळून जातात. हा परत त्या माणसाकडे येतो, त्याचे पाय चाटायला लागतो. त्याबरोबर त्या श्रीमंत माणसाच्या मनात येतं अरे मी तर याला एवढं तुच्छ समजत होतो, पण हा किती इमानदार आहे आणि एकनिष्ठ आहे. एवढी इमानदारी तर मी पण माझ्या व्यवसायात कधी केली नाही आतापर्यंत. मग म्हणजे हा काही माझ्याहून कनिष्ठ नाहीये. त्या कुत्र्याला सोडून देतो, पुढे जातो, जमिनी शेणाचा गोळा पडलेला असतो.
तो म्हणतो आता याला तर काही किंमत नाही, नक्कीच काहीच मोल नाही याचं, शेणाचा गोळा नेऊन देतो म्हणतो साधू महाराजांना. ते उचलायला जातो तेवढ्यात त्याची नजर जाते तर संपूर्ण जमीन अगदी स्वच्छ सारवलेली असते, अगदी त्यातले बारीक सारीक खड्डे भेगा त्या शेणाने बुजवलेले असतात, सुंदर रांगोळी काढलेली असते आणि अगदी प्रसन्न वाटतं. मग त्याच्या मनात येतं, अरे की एवढी सुंदरता या जमिनीला कुणी दिली, एवढं सौंदर्य कशामुळे मिळालं, तर या शेणाच्या गोळ्यामुळे मिळालं. हा शेणाचा गोळा असा आहे की त्यांनी जमिनीमधली सगळी न्यूनता भरून काढली, कमतरता खड्डे भरून काढले. हे असं काम तर मी पण कधी करत नाही म्हणतो, मी नुसतं दुसऱ्यांना कमीपणावर हसत असतो, त्यांची चेष्टा करतो. मग हा शेणाचा गोळा सुद्धा काही माझ्याहून कनिष्ठ नाही म्हणतो, हा श्रेष्ठच आहे माझ्याहून. तो गोळा तिथंच टाकून देतो, पुढे जायला लागतो. तर एक शेत असतं आणि त्याला बाभळीचं संपूर्ण कुंपण घातलेलं असतं. बाभळीला पानं नाही, फुलं नाही, फळ नाही, काही नुसते काटे आलेले असतात. हा म्हणतो हे तर आता नक्कीच निरुपयोगी आहे, काहीच याचा उपयोग नाही. याची एक फांदी तोडतो आणि नेऊन देतो साधू महाराजांना. ती बाभळी तोडायला जाणार तेवढं त्याचं लक्ष आपल्या शेताकडे जातं, शिवाराकडे जातं. अगदी बहरलेलं असतं ते शिवार, छान पीक डोलत असतं. त्याच्या मनात येतं, अरे याचं तर रक्षण ही बाभळी करते. आता जर हे बाभळीचं कुंपण नसतं तर कुठल्या तरी जनावरांनी सगळं पीक हे नष्ट करून टाकलं असतं, नासधूस केली असती शेताची. मग सौंदर्याचं किंवा शेत म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे, या समृद्धीचं रक्षण करणारी ही जी बाभळी आहे ती माझ्याहून कनिष्ठ कशी काय, श्रेष्ठ आहे माझ्याहून ही, असं मग त्याला उपरती होते. या जगात माझ्याहून श्रेष्ठ अशा अनेक गोष्टी आहेत. आपण जे सगळ्यांना क्षुद्र समजत होतो, तुच्छ समजत होतो, असं काही नाहीये. त्याच्या मनातल्या अहंकाराचा पूर्ण नाश होतो. साधू महाराजांकडे जातो, त्यांना हे सगळे जे काही म्हणजे 3 प्रसंग घडले, मी काय पाहिलं आणि मला काय वाटलं, हे सगळं तो साधू महाराजांना सांगतो. ते हसून म्हणतात, आता काही तुला उपदेशाची गरजच नाहीये. तो म्हणतो, हो हो, मला तुम्ही न सांगताच छान उपदेश केला म्हणतो. त्याच्या मनातला पूर्ण अहंकार त्याच्यामुळे नष्ट झालेला आहे असं. आणि त्याच्या मनात त्या साधू महाराजांविषयी इतका आदरभाव उत्पन्न होतो, तो त्यांना गावामध्ये छान आश्रम बांधून देतो आणि म्हणतो तुम्ही कायम इथे वस्तीला राहा. म्हणजे केवळ या वंदन भक्तीमुळे काय होतं, त्याच्या मनातला अहंकार तर नष्ट झाला, त्याला उपरती झाली आणि पुढे मग तो गावातल्या लोकांसाठी अनेक चांगली कामं करतो. तर असं या वंदन भक्तीचे महानता आहे किंवा थोरवी आहे त्याची. वंदन भक्ती आपल्याला काय देते, तर आपण जेव्हा दुसऱ्याला नमस्कार करतो, वागतो दुसऱ्या पुढे, तेव्हा समोरचा आपल्याला आशीर्वादच देतो. अगदी एखाद्याच्या मनात नसेल आपल्याबद्दल चांगली भावना, तरी सुद्धा नमस्कार केला की ती व्यक्ती सुखी हो, तुझं कल्याण हो, तोंड देखलं का होईना असं म्हणतेच म्हणते. त्याच्यामुळे आशीर्वाद मिळवायचा असेल तर नमस्कार हा केलाच पाहिजे. नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो, आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा समोरची व्यक्ती आपल्या मनात निर्माण होते, तिच्याही मनात निर्माण होते आणि ती सकारात्मकता आपल्यामध्ये सुद्धा येते. आपलंही मन प्रसन्न होतं नमस्कारामुळे की आपल्याला छान आशीर्वाद मिळाला. यशस्वी हो कुणी म्हणतं, कुणी म्हणतं तुझं कल्याण हो, कुणी म्हणतं तुम्ही सुखी हो. आणि त्याच्यामुळे ती सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि मग आपण ज्या कामाला निघालो असू त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतच मिळतं. हे सगळं कशामुळे होतं, वंदन भक्तीमुळे होतं. मग अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीला नमस्कार केला तरी जर एवढं मिळत असेल तर प्रत्यक्ष देवाची वंदन भक्ती केल्यावरती देव तर आपल्याला भरभरून देतोच देतो. आता या वंदन भक्तीचं काय आहे की याच्यासाठी अगदी थोडा काळ आपल्याला अहंकार बाजूला ठेवायला लागतो. नमस्कार करायला किती वेळ लागतो, अगदी थोडा वेळ लागतो. त्यामुळे वंदन भक्ती करणं त्या मनाने सोपं आहे, सहज साध्य करू शकतो आपण. याच्यानंतरची जी आपण दास्य भक्ती बघणार आहोत ती थोडीशी अवघड आहे. त्याच्यामध्ये काय आहे की दुसऱ्याला आपला स्वामी म्हणून मान्यता द्यायला लागते आणि आपल्याला
आपण तिचा त्या व्यक्तीचा दास आहोत हे आपल्या मनावर आधी ठसवायला लागतं. असं आपण कुणाचंही दास्यत्व पत्करत नाही. आपल्याला दास्यत्व म्हणजे गुलामी असं वाटतं, पण दास्यभक्ती म्हणजे खरं म्हणजे गुलामी नाही, त्याच्यामध्ये सेवाभाव आहे. दास्यभक्तीसाठी काय आपल्याला लागतं, तर समोरच्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व मान्य करायचं, आपल्यामध्ये काहीतरी जे कमी आहे त्याची कबुली स्वतःलाच द्यायची, मनाचा पूर्ण निश्चय करायचा की आपण आता याची सेवा करायची किंवा आपण आता याचा दास झालो आहे, हे आधी मनाला पटवायला लागतं. मनाचं दृढता त्याच्यासाठी ठेवायला लागते, स्वतःकडे कमीपणा घेण्याची तयारी ठेवायला लागते. मग आता हे जे दास्यत्व आहे, रामदासामध्येच दास आहे, रामाचे दास हे स्वतःला म्हणून घ्यायचे. हे जे दास्यत्व आहे ते असं 2-4 मिनिटासाठी ठेवून नाही चालत, किंवा एखादा दिवस बुवा मी तुझा दास तू माझा स्वामी असं नाही चालत. हे दीर्घकाळ करायला लागतं. मग दीर्घकाळ त्याच आपल्या स्वामींची सेवा करायला लागते. मग हे जे दास्यत्व आहे त्याच्यामध्ये दास कोणाला म्हणायचं त्याची 4 प्रमुख लक्षणं सांगितलेली आहेत. कोणती 4 लक्षणं त्याच्यासाठी लागतात? पहिलं म्हटलं की आश्रय, स्वामींच्या, ज्याला आपण स्वामी मानलेला आहे त्याच्या आश्रयाला जो आहे त्याला दास म्हणतात. आश्रयाला जाणं म्हणजे काय की त्यांच्या स्वामींच्या सान्निध्यात राहायचं आणि त्यांची सेवा करायची. दुसरं लक्षण सांगितलंय त्यांच्या आज्ञेत राहायचं, म्हणजे आज्ञाधारक असायला पाहिजे जो दास आहे तो. तुकाराम महाराज म्हणतात, वचन न मोडे बोली तेजे. गुरु जे काही वचन बोलतील, जे काही सांगतील ते विना तक्रार ऐकायचं, त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं, मनात कोणतीही शंका विकल्प येऊ द्यायचा नाही. आपल्याला त्या अरुणीची गोष्ट माहितीये की गुरुजींनी सांगितलं होतं शेतात पाणी सुरू नये म्हणून बांध घाला. सगळे शिष्य माती घालतायत पण ते काही पाणी आडे ना. शेवटी अरुणी स्वतः तिथे झोपतो बांधाच्या जागी. म्हणजे तो जीवाची सुद्धा पर्वा करत नाही, इतका समर्पित भाव गुरुच्या ठाई किंवा स्वामींच्या बाबतीत आपल्या मनामध्ये पाहिजे. तिसरं त्यांनी लक्षण सांगितलंय विश्वासार्हता. गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. गुरु जे आपल्याला उपदेश करतील तो आपल्या हिताचाच असणार असा विश्वास वाटायला पाहिजे. आणि चौथं लक्षण नम्रता पाहिजे. गुरूंबद्दल मनात नम्र भाव असला पाहिजे. एखादं त्यांचं बोलणं आपल्याला किंवा उपदेशाचं वचन पटलं नाही तर त्याची जी शंका असेल किंवा आपल्या मनात काय प्रश्न निर्माण होतोय त्याच्यामुळे तो त्यांना अतिशय नम्रतेने विचारावा गुरूंना. ते त्याचं शंकेचं निरसन नक्की करतील. आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने कितीतरी शंका आणि प्रश्न भगवंतांना तो विचारत गेलेला आहे आणि भगवंतांनी त्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलंय. तर ही 4 लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याला दास असं म्हणतात. या दासांमध्ये सुद्धा परत 4 प्रकार आहेत. अधिकृत दास, आश्रित दास, पार्षद दास आणि अनोख दास. अधिकृत दास म्हणजे काय? आता निसर्गातले सूर्य, चंद्र, वारा, अग्नी या सगळ्यांना अधिकृत दास म्हणतात, कारण ते देवानी जे काम त्यांना नेमून दिलंय ते अगदी बिनचूकपणे पार पाडत असतात. एक दिवस सुद्धा दांडी मारत नाही तर रजा घेत नाही. असं होतच नाही सूर्य आज उगवला नाही. सूर्य, चंद्र त्यांचं काम, वारा हे सगळं त्यांचं काम देवाच्या आज्ञेने करत असतात. म्हणून यांना सुद्धा अधिकृत दास असं म्हणतात. आणखीन अधिकृत दास म्हणजे ज्यांना केवळ भगवंतांच्या दर्शनाची आस लागलेली आहे, केवळ त्याच्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन आपलं समर्पित केलेलं आहे, त्यांना सुद्धा अधिकृत दास असं म्हणतात. म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अवतार घ्यायचं ठरवलं, वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण होते वास्तव्याला आपल्याला माहिती आहे. तर आता वृंदावन इथे भगवान श्रीकृष्ण येणार म्हटल्यावरती नारद मुनी जे होते ते आधी वृंदावन पाहायला गेले. आपल्याला माहितीये कुणी VIP येणार असतील
एखाद्या ठिकाणी, तर तिथे आधी अनेक पोलीस अधिकारी जातात, ती जागा सुरक्षित आहे की नाही बघतात, किंवा कुणी मंत्री येणार असतील त्यांच्या हाताखालचे जे काही असतील लोक ती आधी जातात, सगळं व्यवस्थित आहे ना साहेबांसाठी, सगळी चोख व्यवस्था आहे ना, सगळं ते बघतात आणि मग ते मंत्री वगैरे तिथे येतात. तसं आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येणार म्हटल्यावर ती सगळी पाहणी करण्यासाठी नारद मुनी तिथं गेले आणि तेव्हा तिथे अगदी घनदाट असं अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये प्रवेश करतानाच नारद मुनींना तिथे काहीतरी एक वेगळेपण जाणवलं, काहीतरी इथे विशेषता आहे या अरण्यात, हे साधं नाही असं त्यांना वाटलं. त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून ते पुढे पुढे अरण्यामध्ये जायला लागले. आणखीन दाट होत गेलं ते अरण्य पुढे, आणि अगदी घनदाट जिथे ते होतं तिथे त्यांना एक अगदी शुभ्र साडी नेसलेली तेजस्वी अशी एक स्त्री ध्यानस्थ बसली होती, त्यांना दिसली. त्यांना अगदी कुतूहल वाटलं की एकटी ही स्त्री आणि एवढ्या घनदाट अरण्यात बसली, कोण असेल ही, म्हणून ते तिच्या समोर गेले. पण तिने काही डोळे उघडले नाही, ध्यानात ती मग्न होती अगदी. मग त्यांनी तिला नमस्कार केला, तिचा स्तुतीपर असं त्यांनी काहीतरी स्तोत्र म्हणली. तेव्हा मग त्या स्त्रीने डोळे उघडले, त्यांच्याकडे पाहिलं. नारद मुनी म्हणले की आपण कोण आहात आणि एवढ्या अरण्यामध्ये जंगलात आपण इथे का बरं ध्यान करताय? तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिलं की मी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे की जिच्या प्राप्तीसाठी ऋषी मुनी आयुष्यभर तपश्चर्या करतात. आपल्याला माहिती आहे गीतेमध्ये ब्रह्मविद्येला राजविद्या असं म्हटलेलं आहे. ही ब्रह्मविद्या प्राप्त झाली की परमात्म्याचं ज्ञान आपोआपच होतं, इतकी महत्वाची म्हणजे ही ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहे. आणि ही प्रत्यक्ष श्रेष्ठ राजविद्या असलेली ब्रह्मविद्या कशासाठी ध्यान करते? तर नारद मुनी म्हणले की आपल्या प्राप्तीसाठीच सगळेजण तपश्चर्या आणि ध्यान करतात, आपण कुणासाठी ध्यान करतात? ती म्हणली की मला असं समजलंय की प्रत्यक्ष भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या अवतारात या वृंदावन इथे येणार आहे, तर त्यांचं दर्शन व्हावं म्हणून मी इथे ध्यानस्थ बसलेली आहे, ध्यान करते. तर अधिकृत दास असे असतात की ते देवाचं केवळ दर्शन व्हावं या एका इच्छेने सगळी तपश्चर्या करत असतात किंवा आयुष्यभर प्रयत्न करत असतात. दुसरा प्रकार आहे आश्रित दास. आश्रित दास म्हणजे त्याच्यामध्ये परत 3 प्रकार आहेत: शरणागत आश्रित दास, ज्ञाननिष्ठ दास आणि सेवानिष्ठ दास. शरणागत आश्रित दास म्हणजे आपल्या स्वामींचा पराक्रम बघून त्याला ते शरण येतात आणि मग त्यांचं दास्यत्व पत्करतात. जसं प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाने विभीषण अतिशय प्रभावित झाला होता आणि तो त्यांचा दास झाला. मग आता हे जे आश्रित दास असतात ते भगवंतांना पूर्ण शरण जातात, त्यामुळे भगवंत सुद्धा त्यांचं प्रत्येक संकटातनं रक्षण करतात, त्यांचा योगक्षेम चालवतात. योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंत म्हणतातच. ते विभीषणाच्या बाबतीत सांगतात की एकदा तर विभीषण रामेश्वर इथे शिवलिंगाची पूजा करत बसलेला होता, पूजेत अगदी मग्न झाला होता आणि जवळच म्हणजे जंगल होतं, तिथे एक गाय चरत होती, मधून मधून तिचं हंबरणं ऐकू येत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या ध्यानात थोडासा व्यत्यय यायला लागला पूजेमध्ये, उपासनेमध्ये. म्हणून त्यांनी काय केलं, जवळचं गवताचं पातळ उपटलं आणि त्या गायीच्या अंगावर फेकलं. आता खरं त्या गवताच्या पात्याने काहीच होणार नव्हतं, पण विभीषणाची तपश्चर्या अतिशय म्हणजे तेजस्वी अशी होती, त्याच्या या तपश्चर्येत अतिशय सामर्थ्य होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते गवताचं पात्र त्या गायीला मारलं, त्याच्याबरोबर ती गाय मृत झाली. ते पाहिल्याबरोबर विभीषण अतिशय घाबरलं की आता आपल्या हातनं गोहत्या घडली, आता हे पाप आपल्याला लागणार फार मोठं. ते घाबरून त्यांनी प्रभू रामचंद्रांचा धावा सुरू केला. त्याबरोबर प्रभू रामचंद्र तिथे धावून आले आणि त्यांना त्या पापामधनं मुक्त केलं. तर असं या शरणागत दास्यत्वाचं हे आहे, महत्व आहे की भगवंत तुम्हाला कुठल्याही संकटातून बाहेर काढतात, तुमचं रक्षण करतात.
ज्ञाननिष्ठ आश्रित दासांमध्ये प्रमुख उदाहरण व्यासांचे जे शिष्य होते शुकाचार्य त्यांचं नाव घेतलं जातं. असं म्हणतात की जंगलात जेव्हा ते कुणाला हाक मारत असत तर त्याआधी ते जंगलातली झाडं त्यांच्या हाकेला ओढ यायची, इतकं त्यांचं सामर्थ्य होतं तपाचं. आणि सेवानिष्ठ दासामध्ये अर्थातच हनुमंतांचं नाव घेतलं जातं. प्रभू रामचंद्रांचं सेवक म्हणजे हनुमंतच. जेव्हा प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला ते परत सीतामाई बरोबर अयोध्येला आले, परत त्यांचा राज्याभिषेक झाला. अर्थात त्यांच्याबरोबर हनुमंतांना पाहिलं सगळ्या दरबारातल्या सेवकांनी. हा हनुमंत काय करायचा, कुणाला काही कामच करू द्यायचा नाही, प्रभूंचं सगळं काम मीच करणार म्हणायचा. आणि मग त्या दरबारातल्या सेवकांना पण खूप राग यायचा की आता हा कशाला आला यांच्या बरोबर परत, आता आपल्याला काहीच संधी मिळणार नाही सेवेची. म्हणून ते काय करतात, एक बैठक बोलवतात, गुप्त बैठक, सगळे सेवक मिळून. आणि अगदी सीतामाई पण येतात तिथे. आणि सगळे जण काय करतात, एक मोठी यादी तयार करतात की भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा करायची, काय काय कामं आहेत त्यांची आपण वाटून घेऊ सगळे म्हणतात. या हनुमंताला एक पण काम द्यायचं नाही म्हणतात. आणि ती यादी वगैरे करतात आणि प्रभू रामचंद्रांकडे जातात आणि त्यांना म्हणतात की हे वाचा आणि अनुमती द्या. की त्याची यादीत लिहिलेलं असतं अमुक एक काम अमुक हा करणार, हे काम हा करणार. अगदी सीतामाई सुद्धा स्वतःकडे काम घेते काहीतरी, आणि प्रभू रामचंद्र त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात, अनुमती देतात त्यांना की ठीक आहे तुम्ही हे करा. मग काय होतं की सगळे मनातनं खूप त्यांना आनंद होतो की बरी याची जेवली, हनुमंताला काहीच काम नाही आता. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, आता स्नानाची वेळ होते प्रभूंच्या. म्हणून हनुमंत काय करतो, घाईघाईने महालात जायला निघतो की आता स्नानाची सगळी तयारी करणार मी प्रभूंच्या. तर तिथे महालात गेल्यावर त्याला दिसतं की सीतामाईने सगळी आधीच तयारी करून ठेवली आहे स्नानाची. तो नाराज होतो, त्यांना म्हणतो की माते आपण काही कष्ट केले, मी ही सेवा केली असते ना प्रभूंची. ती म्हणते काही नाही, तू सारखाच सगळी सेवा तूच करतो, मला सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ देत नाही सेवा करायला म्हणतो. ते काही चालणार नाही, सीतामाई म्हणतात मी सगळं आता हे स्नानाची सिद्धता केलेली आहे, तुला काही हे काम करायला मिळणार नाही. तो इतका नाराज होतो, तो म्हणतो मग मी काय करू आता. तर मग सीतामाई म्हणतात तुला काही काम दिलेलं नाही म्हणतात. ती यादीच त्याच्या हातात देतात, हे वाच, तुझं काही नाव नाही आहे या यादीत म्हणतात. त्याला इतका राग पण येतो आणि अतिशय दुःख होतो. तो ते कागद तो घेतो, प्रभू रामचंद्रांकडे जातो, त्यांना दाखवतोय बघा यांनी काय केलं सगळ्यांनी, आता मी काय करू सेवा, मला द्या काहीतरी काम. प्रभू रामचंद्र म्हणतात मी आता त्यांना सगळ्यांना होकार सांगितलेला या सेवांसाठी, आता मी काही बदलू शकत नाही माझा शब्द. मुखी शब्द येकू करीबा न येकू, प्रभू रामचंद्रांची ख्याती आहे, एकदा शब्द दिला की दिला, तो मागे नाही द्यायचा. मग हनुमंत म्हणतात, बुद्धिमान अतिशय हनुमंत, ते क्षणभर विचार करतात. प्रभू रामचंद्र म्हणतात या यादीत जे नाहीये, सेवा जी नाहीये ती मी केली तर चालेल का. प्रभू रामचंद्र म्हणतात कर, मला काही येईल. मग पण तू काय करणार म्हणतो, सगळी सेवेची सगळी कामं तर वाटून घेतलेली आहेत. तो म्हणतो असं कसं, एक सेवा आहे म्हणतो की आपण आता दिवसभर राज्य कारभार करणार, दरबारात बसणार सगळं, मग एवढं काम केल्यावर तुम्ही खूप दमून जाल, मग तुम्हाला झोप येईल, झोप आली की तुम्ही जांभई देणार, आणि जांभई आली की चुटकी वाजवली जाते आपल्या तोंडासमोर, ते चुटकी वाजवण्याचं काम हनुमंत म्हणतो मी करणार, चालेल का, तेवढी तरी सेवा मला करू द्या. प्रभू रामचंद्राने इतकं हसू येतं आणि कौतुक वाटतं की काहीतरी सेवा याला करायचीच. त्याला सेवानिष्ठ आश्रित दास असं म्हणतात की आपल्या स्वामींच्या आश्रयातच राहायचं, त्यांच्या पायाशी सतत राहायचं आणि कोणती ना कोणती तरी सेवा त्यांचीही करत राहायचं. आणखीन एक प्रकारे पार्षद दास, म्हणजे जे स्वामींचं सारथ्य करतात त्यांना पार्षद दास असं म्हणतात. म्हणजे सुमंत, कामाचे सारथी असो किंवा
भगवान श्रीकृष्णांचे सारथी जे उद्धव हे यांना पार्षद दास असं म्हणतात, किंवा राजाला जे सल्ला देतात त्यांना सुद्धा पार्षद दास असं म्हणतात. म्हणजे हस्तिनापूरचा राज्यकारभार करताना धृतराष्ट्राला सल्ला देण्याचं काम विदूर करत असे, भीष्माचार्य करत असे, त्यांना सुद्धा पार्षद दास असं नाव आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे अनुघदास. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे जे दास आहेत, गोप आहेत, गोपिक आहेत, त्यांना ब्रजस्थ दास असं नाव आहे, कारण तिथे ब्रजभूमीमध्ये ते राहत असत. आणि अर्जुन, उद्धव हे जे श्रीकृष्णाचे दास आहेत त्यांना पुरस्थ दास असं म्हणतात. म्हणजे नगरात राहून स्वामींची जे सेवा करतात त्यांना पुरस्थ दास असं म्हणतात. पुरस्थ अनुगदास आणि ब्रजस्थ अनुगदास अशी ती नावं आहेत. आता ही जी दास्य भक्ती आहे त्याच्यामध्ये दोन भेद सांगितलेले आहेत की कोण करू शकतं ही दास्य भक्ती. तर काही दास असे असतात की भगवंतांचं गुण किंवा त्यांच्या लीला, त्यांच्या प्रभुत्व जे आहे, त्यांच्यामध्ये देवत्व आहे, त्याचा प्रभाव पडल्यानंतर त्यांचं दास्यत्व पत्करतात. म्हणजे जसं अर्जुनाने भगवंतांमधलं जे श्री, ऐश्वर्य, औदार्य, ज्ञान, वैराग्य, यश हे सगुण पाहिले होते, त्याचा अनुभव घेतला होता आणि मग अर्जुन त्यांचा दास झालेला होता. हा एक प्रकार आहे. आणि भगवंतांशी कुठला तरी नातेसंबंध आहे आणि मग दास्यत्व पत्करलेलं आहे असे सुद्धा एक दास असतात, त्यांना गौरव जडित दास्य असं म्हणतात. आणि भगवंतांचे सद्गुण पाहून जे दास्यत्व पत्करलेलं असतं त्याला संभ्रम जडित दास्यत्व असं म्हणतात. हे गौरव जडित दास्य कुणाचं आहे तर प्रभू रामचंद्रांचं जे बंधू होते, लक्ष्मण आहे, भरत आहे, त्यांचं अशा प्रकारचं दास्यत्व आहे की लक्ष्मण प्रभू रामचंद्रांबरोबर 14 वर्ष वनवासात राहायला गेला होता. सगळ्या प्रकारची संकट त्यांनी झेलली होती. त्याचं या प्रकारचं दास्यत्व आहे की नातेसंबंध आहे भगवंतांशी आणि तरी सुद्धा माझं याच्याशी इतकं जवळचं नातं आहे तर मी याचं कसं काय दास. आपण पाहतो की अगदी लांब लांबचं कुठलं तरी नातं सांगून लोक किती गर्व करतात किंवा किती त्यांच्यामध्ये दंभ असतो लोकांमध्ये. पण प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मण किंवा भरत हे बंधू असे होते की त्यांनी अगदी सहजपणे त्यांचं दास्यत्व मान्य केलं होतं किंवा पत्करलं होतं स्वतःहून. भरताने सुद्धा त्यांच्या प्रभू रामचंद्रांच्या पादुका 14 वर्ष सिंहासनावर ठेवल्या होत्या आणि राज्यकारभार केला होता. जेव्हा प्रभू रामचंद्र परत आले तेव्हा त्यांनी त्यांचं राज्य त्यांना लगेच परत दिलं आणि स्वतः राजछत्र घेऊन प्रभू रामचंद्रांच्या मागे उभं राहण्याचं काम पत्करलं होतं भरताने. हनुमंतांनी जेव्हा हे पाहिलं की राजछत्र घेऊन प्रत्यक्ष भरत मागे उभा आहे रामचंद्रांच्या, तेव्हा त्याला हे काही फारसं आवडलं नाही की तो म्हणला भरत सुद्धा तुम्ही सुद्धा 14 वर्ष राज्य केलेलं आहे, तुम्ही सुद्धा राजा, तुम्ही काय असं राजछत्र धरून उभ्या. भरत म्हणतो नाही नाही, मी माझ्या बंधूंचा दासच आहे आणि मी हे राजछत्र धरूनच त्यांच्या मागे उभा राहणार. हनुमंत म्हणतात की पुढे तरी उभं राहा किंवा बरोबर त्यांच्या शेजारी बसा सिंहासनावर, छत्र धरण्याचं काम मी करतो म्हणतो. भरत म्हणतो नाही नाही, मीच हे काम करणार. परत हनुमंत तक्रार घेऊन प्रभू रामचंद्रांकडे की भरताने कसं काय राजछत्र धरलं, तुम्हाला चालतंय का, हे बरोबर वाटतंय का. प्रभू रामचंद्र म्हणतात हो, त्याला अगदी योग्य तो करतोय आणि राजछत्र त्यालाच धरू दे म्हणतात. हनुमंताच्या मनात एकदम शंका येते की स्वामींना काय अहंकार वगैरे झाला की काय, की आता मी राजा म्हणून परत आलो, माझं राज्य यांनी दिलं पाहिजे आणि हा माझा दास आहे असं वाटतंय की काय. पण अगदी क्षणभरच हा विचार येतो मनात. तो म्हणतो छे असं तर शक्यच नाही, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मनात असं कसं येईल, मग असं का म्हणतायत ते. लगेच शंका विचारतो की असं का म्हणता तुम्ही. प्रभू रामचंद्रांनी अगदी छान उत्तर त्याला दिलेलं आहे. ते म्हणतात की प्रत्यक्ष भरताचं जेव्हा छत्र माझ्या डोक्यावर असेल
तेव्हाच मी पूर्णपणे सुरक्षित असेल आणि शांतपणे राज्यकारभार करू शकेल. म्हणजे जो भगवंतांचा दास होतो त्याचं दास्यत्व सुद्धा प्रभू मान्य करतात किंवा पुढे जाऊन ते त्याचे दास होतात. इतका या दास्य भक्तीचा महिमा आहे. असंच प्रभू रामचंद्रांबरोबर अयोध्येत परत आल्यावर एकदा सकाळी नेहमीसारखं हनुमंत जातो, पायाशी वागतो त्यांचं. तर प्रभू रामचंद्र म्हणतात, तू कोण आहेस? हनुमंताला इतकं आश्चर्य वाटतं, खूप वाईट वाटतं, आपल्याला ओळखे नसे झाले की काय, एवढं मी वनवासामध्ये होतो, यांना मदत केली सीतामाईंना शोधायला, पूर्ण यांचं लंका दहन केलं, किती यांना मदत केली युद्ध करण्यात, आणि आता विसरले बहुतेक मला स्वामी माझे. म्हणून तो म्हणतो की असं का विचारताय तुम्ही, कोणत्या दृष्टीने तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? कारण त्याला माहित असतं की विसरणं तर मला शक्य नाही, पण तरी तू कोण आहेस? प्रभू रामचंद्र म्हणतात, कुठल्याही दृष्टीने मी तुला विचारेन, पण तू कोण आहेस मला सांग. मग परत बुद्धिमंत अतिशय हनुमंत म्हणजे ते म्हणतात, तुम्ही जर मला देहदृष्टीने विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, तुम्ही जर जीवदृष्टीने मला विचारत असाल तर मी तुमचाच अंश आहे, आणि तुम्ही जर आत्मदृष्टीने मला विचारत असाल तर मी म्हणजे प्रत्यक्ष तुमचं स्वरूपच आहे. असं म्हणून आपली छाती फाडून दाखवतो, तिथे प्रभू रामचंद्रांचंच दर्शन होतं. म्हणजे इतकं त्याचं दास्यत्व होतं की दुसरं काही त्याला आयुष्यात नकोच होतं, केवळ भगवंतांची सेवा करायची, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहायचं. इतकं हे दास्यत्व श्रेष्ठ मानलं गेलं. आपल्या शास्त्रामध्ये असं म्हणतात की एक वेळ अमरपद सुद्धा मिळेल, इंद्रपद सुद्धा मिळेल, अगदी अमृत सिद्धी सुद्धा प्राप्त होईल, जे हवं ते मिळेल, पण हरिभक्ती मात्र सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण हरिदास असं म्हणतो, त्याचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ म्हणजे हरीचे जे दास आहेत ते, आणि दुसरं म्हणजे हरी ज्यांचा दास आहे असे भक्त, म्हणजे त्यांना हरिदास असं म्हणतात. मग ही जी दास्य भक्ती आहे त्याच्यामध्ये फक्त आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत, तर भक्तांनी स्वतःला भगवंतांचा अनन्य निष्ठा असा सेवक मानायचं, भगवंताच्या कार्यासाठी सगळी कर्म करायची, त्यांच्या प्रसन्नतेसाठी किंवा त्यांच्या आज्ञेने आयुष्यातलं प्रत्येक कर्म करत राहायचं, याला दास्य भक्ती असं म्हणतात. रामदास स्वामी म्हणतात, म्हणजे मी रामाचा सेवक आहे तर माझं कार्य काय आहे किंवा मला कोणत्या कार्यासाठी भगवंतांनी ते पाठवलंय. रामकथा ब्रह्मांड भेदून पर्याड न्यावी, इतकी रामदासांची दास्य भक्ती श्रेष्ठ आहे. आपण सगळ्यांनी माझे 4 शब्द ऐकले शांतपणे. सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. जय श्रीराम.